हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आता संध्याकाळचा 8 वाजलेला आहे आणि दिवसभर काय मी ब्लॉग केलेलं नाही आणि आता संध्याकाळचा ब्लॉग सुरू केलेला आहे. आणि आज संध्याकाळचं जेवणामध्ये काय स्पेशल दाखवतो. आणि दिवसभर म्हणजे आम्ही आज गावात गेलतो, चटणीचा मसाला ते आणायचं होतं म्हणून गावात गेलतो, त्यामुळे व्हिडिओ मी केलेला नाही. चला आजचं स्पेशल काय आहे दाखवतो. आजचं स्पेशल काय आहे म्हणजे 65 आहे, चिकन 65 करायचं आहे. आणि इकडे तेच बारीक कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मसाला बघा, एक लिंबू, पूर्ण लिंबू पिळून घेतलेला आहे. आलं लसूण आणि गरम मसाला, कढीपत्ता आणि मीठ आणि वाळल्या मिरची. वाळल्या मिरची ऐवजी आपण लाल तिखट पण घालू शकतो. आणि 2 चमचा दही आणि कॉर्नफ्लॉवर पीठ पण टाकायचं आहे. हे पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर पीठ पण टाकायचं आहे त्यात. आम्ही आज गावात गेलतो, मग चटणीचा मसाला ते आणायचं होतं आणि ताई आणि आम्ही गेलतो गावात म्हणून मी व्हिडिओ केलेला नाही. आणि इकडं कॉर्नफ्लॉवर पीठ पण टाकलेलं आहे त्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ आहे थोडंसं आहे. आजचा व्हिडिओ मी संध्याकाळ स्वयंपाकमध्ये काय केलं तेवढंच दाखवलेलं आहे आणि दिवसभराचा व्हिडिओ केलेला नाही. आणि थोडासा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. इकडं बघा 65 तळण्यासाठी तयार झालेलं आहे, ते 10 मिनटं ठेवूया. आणि इकडं तोपर्यंत चिकन रस्सा झालेला आहे, सुक्का पण झालेला आहे आणि बिर्याणीला फोडणी दिलेलं आहे. आणि 10 मिनटं झालेलं आहे. मग इकडं चिकन 65 तळायला पण घेतलेलं आहे ताई, हे बघा. मस्त चिकन 65 तयार झालेलं आहे. आणि हे 65 कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं आहे. त्यामुळं आम्ही म्हटलं आज घरीच करूया म्हणून 2 किलो चिकन आणले होते सकाळी, त्यांनी आणून दिले होते त्यांनी. मग आता इकडं मी तयार करायला लागलो आहे. चला या तुम्ही पण खायला. आणि त्याबरोबर टोमॅटो सॉस पण करणार आहे. हे बघा मस्त किती छान झालेलं आहे. आणि त्यात लेग पीस पण होतं, ते पण तळून घेतलेलं आहे बघा. आता झालेलं आहे तळून पूर्ण. आणि इकडं ताई तळून झालेलं आहे ताईंचं. आणि इकडं टोमॅटो सॉस करायला लागलो आहे मी. सॉस पण कालच्या व्हिडिओमध्ये मी सॉसचं रेसिपी टाकलेलं आहे. आणि आता इकडं साहित्य सगळं टाकलेलं आहे, साखर, लिंबू आणि मीठ आणि थोडंसं लाल तिखट. चला हे पण तयार झालेलं आहे. आणि आता जेवायचे टायमिंग पण झालेलं आहे. कांदा लिंबू पण चिरून घेतलेला आहे. इकडं चिकन 65 आणि सॉस तयार झालेला आहे. आणि आजचं जेवण आहे चिकन रस्सा, चिकन सुक्का, चिकन बिर्याणी आणि चिकन 65 सॉस. चला या तुम्ही पण जेवायला. व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.